गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण युनिट 5 वरती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी युनिट 4 वरचं आपण रिव्हिजन आपण बघणार आहोत. या युनिट 4 मध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला पहिल्यांदा आपण कविता पाहिली होती युनिट 4 मध्ये. आणि या युनिट 4 मध्ये आपण काय पाहिलं कवितेमध्ये, तर प्राणी आणि प्राण्यांचे आवाज, ॲनिमल अँड देअर साऊंड्स, हाऊ दे आर मूव आपण पाहिलं. देन लोकेशन गेम्स आपण बघितले. नेटवर आपण लोकेशन गेम आपण पाहतो आणि त्या पद्धतीनं व्हेअर आर यू, एक्झॅक्टली व्हेअर आर यू, आपण एक्झॅक्ट कुठं आहोत ते आपल्याला लोकेशन दाखवता येतं. त्यानंतरचा भाग बघितला, तुम्हाला काढायला सांगितलं होतं बघा त्याच्या लोकेशन गेम मधलं एखाद्या आपल्या होमचं काढायला सांगितलं आणि रूम काढायला सांगितले होते तुम्ही. त्यानंतर तुम्ही घरी कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट तुम्हाला घरी करायचं होतं. काय घरी करायचं होतं ते कलेक्शन, एकत्रीकरण ऑफ इंग्लिश टेक्स्ट. न्यूजपेपर घ्या, न्यूजपेपर मधले व्हेरियस टाइप ऑफ कॉलम्स, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम्स असतात, तसे ते एकत्र करायचे होते. कार्टून्स, ॲडव्हर्टाइजमेंट करायची होती, तिकीट्स, रिसिप्ट. त्यानंतर द क्लेवर टर्टल स्टोरी आहे ती तुम्हाला बघायचं होतं. पझल्स बघायच्या होत्या, वेगवेगळ्या हेडलाईन्स तुम्हाला एकत्र काढायच्या होत्या. त्यानंतरचा भाग आपण पाहिला होता तो शेप्स अँड मॅप्स. आपण गार्डन्स आणि गार्डनचा मॅप आपण काढला होता. त्यानंतर आपण एक स्टोरी पाहिली होती, टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग, मिनिस्टर, ब्लॅकस्मिथ अँड कार्पेंटर. द स्टोरी अबाउट मिनिस्टर, कार्पेंटर अँड ब्लॅकस्मिथ. हाऊ blacksmith and carpenter moved their houses. That is the most important. How blacksmith and carpenter moved their houses. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं, त्यातला एक्सरसाइज तुम्हाला मी घराकडून काढून आणायला सांगितलं होता, ऑक्युपेशन, टूल्स अँड ॲक्शन. त्यानंतर आपण पाहिला होता ग्रामरचा भाग, ऑन द टाइमलाइन, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स and simple future tense. Simple past tense was were, present tense am is are आणि future tense shall be will be. आपण हे पाहिलं होतं. आणि त्यातले टाइमलाइन्स वरती तुम्हाला काही क्ल्यू वर्ड्स दिले होते आणि त्या क्ल्यू वर्डच्या आधारे सेंटेन्स दिलेले आहेत. त्या सेंटेन्सची वाक्य अचूक बनवायची होती तुम्हाला. यू मेक एक्झॅक्टली करेक्ट सेंटेन्स यूज ऑफ पेज नंबर 56, 57. ओके. देन एक आपण पोयम पाहिली होती, कोणती, आय स्पीक, आय से, आय टॉक. आणि या प्राण्यांच्या मध्ये कशा पद्धतीनं त्यांचे बोलतात ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर आपण एक्सरसाइज पण केला होता. नंतर आपण सायन्स फन फेअर बघितलं होतं. सायन्स फन फेअर मध्ये तुम्हाला काय बनवायचं होतं की बलून, बाउल, मॅजिक बलून, हाऊ बलून द ग्लोज अप अँड देन मॅग्नेटचं बघितलं होतं. आता आपण युनिट 5 वरती आपण पाहणार आहोत. युनिट 5 आपण बघत असताना आपण युनिट 5 पोयम बघणार आहोत आणि त्या पोयमचं नाव आहे, सब युनिट नाव आहे द विंड. बघा उच्चार बघा, WIND, विंड. आपण काय करतो, वाइंड म्हणतो, चूक आहे ते, विंड आहे ते. WIND, विंड मीन्स वारा, विंड मीन्स वारा. WIND, विंड. मी मुद्दाम देतोय बरं काय तर, कारण आपण वाइंड उच्चार करतो, नाही विंड आहे तो. विंड मीन्स वारा. वाऱ्याची गोष्ट दिलेली आहे, वाऱ्याच्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. वाऱ्याची गोष्ट तुम्ही मराठीमध्ये अनेक कविता अँड सी पाहणे
त्याचा भूतकाळ आहे सॉ, पाहिला. काय पाहिला बघा, आय सॉ, मी पाहिलं, यू टॉस, टॉस म्हणजे उडवणे. बघा तुम्ही नाणं घेताय बघा, टॉस, TOSS, टॉस म्हणजे उडविणे, उडविणे. आकाशामध्ये आपण उडवतो बघा, टॉस करतो बघा, नाणं फेकतो आपण, टॉस द काइट्स ऑन हाय. जशा पद्धतीनं आपण टॉस उडवतो, नाणं उडवतो आकाशामध्ये, हवेमध्ये, तशा पद्धतीनं काइट्स ऑन हाय. हाय म्हणजे ऑन हाय म्हणजे खूप उंचावर. हाय म्हणजे खूप उंच, HIGH, हाय म्हणजे खूप उंच, उंच, खूप उंचीवरती तुम्ही ते पतंग उडवता. आणि हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण पतंग उडवतो, दिवाळीमध्ये पतंग उडवतो आपण. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय, ब्लो द बर्ड्स. आणि ब्लो म्हणजे फुंकणे, BLOW, ब्लो म्हणजे फुंकणे, ब्लो म्हणजे फुंकणे, BLOW, ब्लो म्हणजे फुंकणे, फुंकणे. काय फुंकतो बघा, अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय, अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि पक्षी हवेमध्ये फुंकत, मोठ्यानं सीळ घालत, आकाशामध्ये उडत 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 जातात. अशी इथं कविता आहे. अँड ऑल अराउंड, आणि ऑल अराउंड, सभोवताली, आय हर्ड यू पास. बघा हियर, HEAR, हियर म्हणजे ऐकणे चा भूतकाळ मी कंसात पास्ट टेन्स असं लिहितोय बघा, असं न लिहिता इथं लिहितोय बघा. पास्ट टेन्स हर्ड, HEARD, हर्ड म्हणजे ऐकलेला, ऐकलेला किंवा ऐकणे, ऐकला, ऐकलेला म्हणतो आपण, ऐकलेला, ऐकलेला किंवा आपण ऐकलेलं असतं ते. आणि मी ऐकलेलं आहे बघा, काय म्हणतो बघा, अँड आय हर्ड यू पास. हे ऐकलेला काय म्हटलं, भूतकाळ रूप आहे, भूतकाळ रूप. हियर म्हणजे ऐकणे, ऐकलेला, भूतकाळ रूप आहे म्हणून तिथं दिलेलं आहे. आणि हर्ड आपण ऐकलेला असतो ना, यू पास, मला आता तू पास होऊन गेलास, मी ऐकलं बघा. पास म्हणजे स्पर्श करून जाणे, निघून जाणे, निघून जाणे, निघून जाणे. इथे गंमत आहे बघा. कशी गंमत आहे बघा, आपल्याला कळत नाही, आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला मात्र जाणवतो. काय जाणवतं, विंड दिसत नाही, कुणी पाहिलं सांगा वारा, पण वारा आल्याची आपल्याला चाहूल लागते, समजतं. आता थंडीच्या दिवसात जरा जरी गार वारा आला तर आपण काकडून जातो, आपल्या अंगावरती काटे येतात आणि वेगळ्या प्रकारचं आपल्याला काय जाणवतं, भावना जाणवतात. तशा पद्धतीनं आय हर्ड यू पास, लाईक च्या सारखं, लाईक लेडीज, लेडीज स्त्रिया, लेडीज स्त्रिया, लेडी स्त्री, लेडीज स्त्रिया, सिंग्युलर आणि प्लुरल बघा. सिंग्युलर आणि प्लुरल, लेडी, LADI, लेडीज, लेडी. आणि त्याचा सिंग्युलर प्लुरल फॉर्म काय, लेडीज, LADIES. आणि स्त्रिया, स्त्रियांचं स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. स्कर्ट्स म्हणजे त्यांचे घालण्याचे कपडे, स्त्रियांचे घालण्याचे कपडे, स्कर्ट्स बघा. लहान मुलींचे कपडे असतात बघा, स्कर्ट्स घालतात ते. अक्रॉस द ग्रास, तुम्ही जेव्हा कपडे धुवून वाळत घालताय ग्राउंड मध्ये किंवा अंगणामध्ये आणि सोसाट्याचा वारा आला, तुम्हाला तो दिसत नाही जसा वारा, ST येते दिसते, गाडी येते दिसते, माणूस येतो दिसतो, पण वारा मात्र दिसत नाही. तशा पद्धतीनं ते कपडे वाळत घातलेले असतात आणि जोराचा वारा आल्यानंतर ते आपोआप कपडे पडतात. त्यावेळेला म्हणतो खूप मोठा वारा आला, खूप मोठा वारा आला. अशा पद्धतीनं आपण ते ओळखतो. त्याची काय आहे, ती ओळखण्याची खूण आहे. जेव्हा कपडे पडतात किंवा घराचे दरवाजे खडखड वाजतात, आपल्या खिडकी आदळतात, तशा पद्धतीनं जाणवतं, पण दिसत नाही. वारा हा कुणालाही दिसला नाही आणि तो कुणाला सापडलाही नाही. असा हा वारा आपण गोष्ट, आपण कविता पाहत आहोत. ओ विंड, ओ ब्लोईंग ऑल डे लॉंग, वाहत जाणारा, ब्लोईंग, BL, ब्लोईंग बघा, BLOWING, ब्लोईंग, सतत वाहत जाणारा, वाहत जाणारा.
सतत वाहत जाणार. हा थांबत नाही कधी. आपल्याला जाणवतो तो थांबत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या वाऱ्याचं महत्व आपल्याला मित्रांनो कळतं. जेव्हा एप्रिल आणि मे मध्ये जेव्हा गरम व्हायला लागतं तेव्हा आपल्याला या वाऱ्याची खरी किंमत कळते. आता आपल्याला वारा नको असतो, थंडी नको असते, पावसात पाऊस नको असतो, पण उन्हाळ्यात आपल्याला पावसाचं महत्व आपल्याला कळतं आणि एप्रिल मे मध्ये आपल्याला या वाऱ्याचं महत्व कळतं. तशा पद्धतीनं हा सतत ऑल डे लॉंग संपूर्ण दिवस वाहत जाणारा, सतत वाहत असणारा हा वारा आपल्याला जाणवतो, दिसतो, पाहतो आपण ते. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि नुसतं वारा वाहत नाही मित्रांनो, नुसतं वारा वाहत नाही बरं का, तर तो वारा काय करतो, सिंग्स. SINGS सिंग्स. शिटी घालले, सीळ घालले, सीळ घालले. आपण सिटी वाजवतो बघा, कसा सिटीचा आवाज येतो. तशा पद्धतीनं मोठा वारा निघाला ना, एखाद्या झाडाला पास करत असताना, झाडातून जात असताना झाडाचा आवाज येतो बघा, सुई असा आवाज येतो. आणि मग म्हणतो किती सुसाट्याचा वारा सुटलाय बघा. ऑल लाऊड अ सॉन्ग, गाणं गात. हे वारा सीळ घालत गाणं गात आपल्यापासून पुढं निघून जात आहे. आय सॉ यू डिफरंट थिंग्स यू डिड. बघा, आय सॉ द डीप. सॉ बघा, आपण सॉ म्हणजे पाहिलेला. काय पाहतो आपण, डिफरंट थिंग. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, DIFF, डिफरंट, DIFFERENT. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करताना. आणि डूचा भूतकाळ आहे बघा. डू म्हणजे करणे, डीड करत, डीड. हा, डू म्हणजे करणे आणि डीड म्हणजे करतो. काय करतो बघा, तो डिफरंट थिंग्स करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. ह्या वारा बघा, स्कर्ट्स अक्रॉस करतो, सीळ घालत जातो, पतंग हवेमध्ये आकाशात उंच उडत जातो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी वारा करतो. बट ऑलवेज युअर सेल्फ यू हाईड. परंतु तो कुणाला दिसत नाही. हाईड आहे तो, HID. हाईड म्हणजे लपलेला. तो नेहमी लपलेला असतो बरं का, तो नेहमी लपलेला असतो, पण दिसत नाही. युअर सेल्फ, तो स्वतः कुणालाच, युअर सेल्फ यू हाईड, आणि तो स्वतःला लपवत असतो. आय फेल्ट यू पुश. इथं अर्थ फेल्ट, FELT, फेल्ट म्हणजे FELT, फेल्ट म्हणजे जाणवणे. इथं आपल्याला जाणवतं बघा, वारा आल्याचं जाणवतं का नाही बघा. आपले केस, डोक्यावरचे केस उडून जातात, आपला शर्ट हलतो. आपण गाडीवर जर आलो तर आपलं गाडीचा वेग आहे तो वेग मंदावतो. पानं झाडाची हलतात, मग आपण म्हणतो वारा आला. तशा पद्धतीनं आम्हाला ते जाणवतं. आय फेल्ट यू पुश. मला तू ढकलतोस रे. पुश, PUSH. पुश म्हणजे ढकलणे. पुश म्हणजे ढकलणे. मग विरुद्धार्थी शब्द काय, अपोजिट वर्ड्स, पुल, PULL, ओढणे. आय पुश, आय हर्ड यू कॉल. आणि तू मला ढकलतोस, मला बोलवतोस, मला ऐकायला येते, त्याचं जाणीव होते मला जाणीव होते मला. आणि तू, आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. परंतु मी तुला पाहू शकत नाही. बघा काय महत्वाचं आहे बघा. बट आय कुड नॉट सी युअर सेल्फ. पण मी तुला मात्र पाहू शकत नाही. असा हा वारा, या वाऱ्याची आपण कविता पाहत आहोत. नॉट युअर सेल्फ ॲट ऑल. आणि काही केल्यानंतर तुम्ही काही जरी केलं तरी तू मला दिसत नाहीस. आय कुड नॉट सी, नेव्हर सी यू. आपण कधीच पाहू शकत नाही या विंड्सला, आपण या वाऱ्याला कधीच पाहू शकत नाही.
ओ विंड आय ब्लो ऑल डे लॉन्ग, ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ लॉंग सॉन्ग. आणि खूप दिवसभर तू, रात्रभर तू न थांबता वाहत असतोस आणि न थांबता तू काय करत असतोस, पुढं 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 तू जात असतोस. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. बघा वाऱ्या मात्र तू स्ट्रॉंग आहेस बरं का, तू स्ट्रॉंग आहेस. STRONG स्ट्रॉंग म्हणजे बळकट, बळकट. तू खूप बळकट आहेस, दणकट आहेस, ताटर आहेस तू. अँड कोल्ड आहेस, हा तितकंच तू कोल्ड आहेस. बघा अँड तितकंच तू काय कोल्ड आहेस, थंड आहे. बघा आता जाणवतं ना, कोल्ड म्हणजे थंड, थंड. तू खूप थंड, तू खूप थंड आहेस. जसा तू बळकट आहेस तसा तू कोल्ड पण आहेस, थंड आहेस. अ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. अ ब्लोअर, आणि ब्लोअर म्हणजे जाणवणार. ब्लोअर म्हणजे इथं अर्थ घ्यायचं की वाहणारा. ब्लोअर म्हणजे वाहणारा. ब्लोअर म्हणजे काय, वाहणारा. ब्लोअर म्हणजे वाहणारा. BLOWER, वाहणारा. बघा ब्लोअर म्हणजे काय, वाहणारा. ब्लोअर म्हणजे काय, वाहणारा. आणि तू कसा आहेस, कोल्ड आहेस, स्ट्रॉंग आहेस. हा त्यानंतर अ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. तू वाहणाऱ्या वाऱ्या, तू तरुण आहेस का म्हातारा आहेस. तू कित्येक शेकडो लाखो करोडो वर्षापासून तू काय आहेस, तुझं तू काम करत आहेस. मग तू आता तू म्हातारा झालास का, काय तरुणच आहेस तू. यू यंग ऑर ओल्ड, आर यू अ बीस्ट. बीस्ट मीन्स, बीस्ट म्हणजे मोठं जनावर किंवा पक्षी, प्राणी, सॉरी पक्षी नव्हे, मोठं जनावर. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. जंगलामध्ये आणि झाडाझुडपात राहणारा मोठा तू जनावर आहेस का. ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. किंवा तू एक माझ्यासारखा काय आहेस, स्ट्रॉंगर चाइल्ड आहेस का. दॅन मी, माझ्यापेक्षा. दॅन म्हणजे च्यापेक्षा, हा दॅन च्यापेक्षा, 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 माझ्यापेक्षा तू यंग आहेस का, स्ट्रॉंगर आहेस का, दणकट आहेस का तू माझ्यापेक्षा. हा दॅट इज अ इम्पॉर्टंट. वारा लाखो करोडो, जेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून, सृष्टीची निर्मिती झाली, पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून वारा आपलं काम करत आलाय. मग आपले पूर्वज आणि आता आपण कितवी पिढी असेल कुणास ठाऊक, पण तसं वारा मात्र तोच आहे. वारा मात्र तोच आहे, तेच काम त्याचं करतं. वाऱ्याचं काम तेच आहे आणि तेच ते काम करत राहतं. आणि म्हणून त्याला म्हणतात की आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. तू जंगलातला, झाडाझुडपातला मोठा प्राणी आहेस का, किंवा तू वाहणारा एखादा मोठा, माझ्यापेक्षा म्हातारा किंवा तरुण आहेस का. हे वाऱ्या, ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग. कारण अ विंड ब्लोईंग ऑल डे लॉंग अँड सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग म्हणजे तू दिवस आणि रात्र तू वाहत राहतोस, आणि नुसतं वाहत राहत नाहीस तर मोठ्यानं तू गाणं म्हणत, सीळ घालत, सॉन्ग सीळ घालत काय करत असतोस, तू वाहत असतोस. अशा पद्धतीची इथं कविता आपण पाहत आहोत. लक्षात आलं. आता कोण वाहतं बरं, इथं क्वेश्चन दिले बघा खाली. हु ब्लोज ऑल डे लॉंग. आपण पाहिले हु ब्लोज ऑल डे लॉंग. द विंड ब्लोज ऑल डे लॉंग. द विंड ब्लोज ऑल डे लॉंग हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हु सिंग्स अ लाऊड सॉन्ग. बघा तसंच पुन्हा हु सिंग्स अ लाऊड सॉन्ग. कोण गाणं गात असतं दिवसभर मोठ्यानं. अशा पद्धतीनं ही कविता आपल्याला पाहायची आहे. मी फर्स्ट पुन्हा एकदा रिपीट. आय रीड द होल पोएम, देन यू रीड आफ्टर मी. आणि तुम्ही काय करा, माझ्या मागून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी थोडं सावकाशपणे रीडिंग करतोय. आय सॉ
you toss the kites on high and blow the birds about the sky. And all day I heard you pass like ladies' skirts across the grass. बघा हा, पास ग्रास हे रायमिंग वर्ड्स आहेत बरं का. बघा इथं मी देतो पास ग्रास, रायमिंग वर्ड्स आहे, यमक जुळणारे शब्द आहेत. लक्षात ठेवायचं, कवितेच्या शेवटचे शब्द हे शक्यतो यमक जुळणारे असतात. म्हणजे पास ग्रास, लॉंग सॉन्ग, डीड हाईड, कॉल ऑल, त्यानंतर कोल्ड ओल्ड, हे शब्द काय रायमिंग यमक जुळणारे शब्द आहेत. ओ विंड ओ ब्लोइंग ऑल डे लॉन्ग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. I saw the different things you did, but always you yourself you hide. I felt you push, I heard you call, I could not see yourself at all. O wind, O blowing all day long, O wind that sings so loud a song. O you that are so strong and cold, a blower, are you young or old? Are you a beast of field and tree, or just a stronger child than me? O wind, a blowing all day long, O wind that sings so loud a song. अशा पद्धतीची ही कविता आहे. वाऱ्याच्या संदर्भात ही कविता आहे. आपण इथं शिकलो आहोत. ही शब्द तुम्ही लिहून घ्यायचे, पाठांतर करायचं आहे. भूतकाळ दिलेला आहे इथं, भूतकाळ मी इथं पास्ट टेन्स लिहिले. पास्ट टेन्स पीटी म्हणजे हिअरचा पास्ट टेन्स हर्ड, डूचा पास्ट टेन्स डीड. हे कविता तुम्हाला काय करता आली पाहिजे, म्हणता आली पाहिजे. याला चाल आपण नंतरच्या तासाला लावणार आहोत. त्याच्या खालचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे, तुमच्या वहीमध्ये ते असले पाहिजे. समजलं? ठीक आहे. हा बघा क्वेश्चन आणि आपण आन्सर बघणार आहोत. त्याच्यात एक्सरसाइज दिले बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं आहे ना, हा क्वेश्चन्स. म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. खालील दिलेल्या प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातला एक फर्स्ट क्वेश्चन आहे, हु ब्लोज ऑल डे लॉंग. बघा हा, हु ब्लोज ऑल डे लॉंग, ऑल डे लॉंग क्वेश्चन मार्क. आणि याचा आन्सर आहे द विंड. द विंड. अर्थ समजावून घ्या. हु ब्लोज म्हणजे वाहतं, ऑल डे लॉंग संपूर्ण दिवस कोण वाहतं बरं, तर द विंड, सॉरी द विंड, WIND विंड. विंड म्हणजे वारा. बस इतकंच उत्तर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल द विंड ब्लोज ऑल डे लॉंग असं तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट, who sings a loud song. बघा नेक्स्ट क्वेश्चन, who sings loud, a loud, LOUD, लाऊड म्हणजे मोठ्याने, लाऊड सॉन्ग. यस, कोण सांगतं बरोबर, सांगा बघा, लिहा बघा. यस, राईट डाऊन. करेक्ट. द विंड, द विंड. बघा उत्तर कशी लिहायची बघा. द विंड. कॅन वी सी द विंड. बघा हा, असे प्रश्न लिहायचे. घ्या लिहून जरा पटकन, घ्या लिहून. हा असं लिहून घ्या पटकन असं. आणि नेक्स्ट क्वेश्चन, कॅन वी सी द विंड.
कॅन वी सी द विंड? अगोदर या क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. कॅन वी सी, सी म्हणजे पाहणे. कॅन वी सी द विंड? आपण वारा पाहतो का? येस, येस किंवा नो उत्तर असणार आहे. पाहतो किंवा नाही, बस इतकंच आहे. नो, वी कांट किंवा वी कॅनॉट. नो एवढे लिहिला तरी सफिशियंट. नो. पण हे नो लिहून झाल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, नो, वी कांट, वी कॅनॉट. काय? नो एवढं लिहिला तरी चालतं, चालू शकतं. आलं लक्षात? त्यानंतर कॅन वी हिअर द विंड? बघा 4 नंबर दिलाय बघा. कॅन वी हिअर, मगाशी दिलं होतं बघा हिअरचं, हिअर द विंड. कॅन यू हिअर द विंड? कॅन यू हिअर द विंड? यस. आपल्याला ऐकायला येतं का वारा? ऐकायला येतो? वारा जाणवतो ना? यस, वी कॅन. एक्झाम्पल, याचा आन्सर काय ना? यस लिहिला तरी चालते. यस लिहिला तरी चालते, बस. यस. अशा पद्धतीनं. त्यानंतर दिलेलं आहे बघा. हे झालं का बघा लिहून? हे लिहून झालं का बघा? घ्या लिहून. घ्या लिहून असं. त्यानंतर बघा नेक्स्ट काय दिले. नेक्स्ट काय दिले बघा. नेक्स्ट कोणते क्वेश्चन कोण रीड करतं बघा? कोण रीडिंग करणार नेक्स्ट क्वेश्चन? यस. विच लाइन्स आर रिपीटेड? विच लाइन्स? क्वेश्चन नंबर 5. विच lines are repeated? repeated, repeated, repeated. कोण सांगतं? कोण सांगतं बघा? कोण सांगतं का? सांगा बघूया. सांगा बघूया कोण सांगतं? विच लाइन्स, विच म्हणजे कोणत्या लाइन्स? आर रिपीटेड. यस. कोणत्या लाइन्स रिपीटेड झालेल्या बघा. मी फक्त लिहिणार नाही, इथं वाचून दाखवतो. ओ विंड अ ब्लोइंग ऑल डे लॉन्ग, ओ विंड दॅट सॉंग्स सो लाऊड अ. हे लिहायचं आहे, लिहून दाखवायचं आहे का? ओके, ठीक आहे. बघा. O wind, O wind, O wind, a blowing, blowing all day long, all day long. ही एक झाली. आणि नंतरची ओ विंड, ओ विंड that song, that sings so loud, a song. ह्या लाईन पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. ह्या लाईन पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. लक्षात आलं? मग आपण काय करणार आहोत? हे लिहिणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट वन. कॅन यू टेल एनी 2 थिंग्स दॅट द विंड डज? राईट देम. डज म्हणजे त्या करतात. काय करतात? कॅन यू टेल एनी 2 थिंग्स दॅट द विंड डज? द विंड टॉसेस द काइट्स हाय. कोणत्या गोष्टी करतो तो? डिफरंट थिंग म्हटलंय बघा सेकंड स्टांजामध्ये. डिफरंट थिंग्स.
द विंड ब्लोज बर्ड्स अबाउट द स्काय. आणि पक्ष्यांना पहिल्याच 2 ओळी कविता दिल्या आहेत बघा. आणि लास्ट वन दिलेला आहे राईट दे म्हटलंय. आणि लास्ट वन दिलेला आहे फाइंड द रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोयम. हा तुम्ही घराकडे करून आणायचा आहे. हा फाइंड द रायमिंग find the rhyming 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 pairs 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 from the poem. Pairs from the poem. From the poem. हा from the poem दिले बघा. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा. ग्रास, पास, हाय स्काय, लॉंग सॉन्ग, डीड, हाईड, कॉल. शेवटच्या ओळी ह्या अशा पद्धतीनं हे एक्सरसाइज तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही चालीत म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा पुन्हा वाचायचे आहे. आणि त्या पद्धतीनं आपण ही कविता आपण इथं संपवत आहोत. ठीक आहे, लिहून घ्या.